आई भवानी माते की जय भवानी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स। तर आज आमचे कुटुंबाची 3 दिवसाची ट्रिप आहे, म्हणजे शनिवार रविवार सोमवारी आम्ही घरी येणार आहोत। तर तीच ट्रिप आम्ही एन्जॉय करण्यासाठी आता चाललेलो आहोत। म्हणजे ट्रिपचा निमित्त म्हणजे काय, आपलं कुटुंब असते आणि प्रत्येक कुटुंबाचं कुलदैवत असतात। ते कुलदैवत भेटवण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी जाणार आहोत। ते म्हणजे तुळजापूरची आई भवानी, अजून पंढरपूर आहे, जेजुरी आहे आणि बघू जे जवळपास जे ठिकाणं असतील त्या ठिकाणाच्या एरियातले ते पण आम्ही त्यामध्ये करणार आहोत। तर त्यासाठीच ही ट्रिपचा प्लॅन केलेला आहे आणि खूप आनंद पण तेवढाच झाला आहे का 15 वर्षानंतर आमचा देव त्यांच्या निवासस्थानी भेटायला जाणार आहे। तर प्रत्येक कुटुंबाचे हे एक दिवस आड म्हणजे एक वर्ष आड करून येतात, आमचं 15 वर्षांनी निघणार आहे। तर आम्हाला खूप आनंद झाला आहे, ज्यांनी ही ट्रिप अरेंज केली त्यांचं मनापासून पहिला धन्यवाद। तर जाऊ चला आपण पहिला आपल्या जे कुलदेवताचा जो मंदिर आहे, जो गाभार आहे तिथं जाऊ चला। तर आता आपण आलोय आपल्या कुलदेवताचा जो मंदिर आहे तिथं आलेलो आहोत। तिथं आरती पण चालू आहे। रूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, ते दे तुझे सद्रूपाय दोन्ही गणाधीश तो ईश सर्व गुणांचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय तर या जाणून घेऊया। कुल आणि देवता या दोन्ही शब्द मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे। कुलाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो। ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असतो त्यावेळी त्याला कुलदेव असे म्हटले जाते आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते। आपला कुलदैवत कोण असतात? कुलदैवत हे आपल्या कुलाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात। बहुतेक करून कुलाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या ठिकाणीच परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते। त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं। टेलको टेलको इथून बाय दादा चल। हेलको 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 जय मल्हार हेलकोट। तर तुम्ही आता इथं समोर बघू शकता, इथं आमची गाडी पण लागलेली आहे आणि आमच्या गावातला मच्छी मार्केट आणि
कस्टमरच्या बाजूला मी आता आलेलो आहोत देव घेऊन. तर तुम्ही आता बघितलं असाल आपण कस्टमर पण आलो, कस्टमरमध्ये मंदिरामध्ये देवाला पण भेटवला आणि आता आपली गाडी पण बघितली. आता गाडीमध्ये बसून आपण सुरुवात करू चला प्रवासाला. तर हेलकोट जय मल्ला. कुठेही जाण्याआधी आपला प्रवास सुखाचा होण्यासाठी आपण जो नारळाचा श्री गणेश करतो तोच आता आपण करूया. हेलकोट हेलकोट. तर आता आपण आलोय गाडीमध्ये. हे तुला पाहिजे तर इथं आलेले आहेत आमची गुलाबजामची मेजवानी. गुलाबजाम खाऊन सर्वांचा गोड झालेले आहेत आमचे कुटुंबियांचे. कोणी आणली, कोणी मेजवानी कोणी आणली, गुलाबजाम कोणी आणली ते अजून माहित नाही मला. तर नाव आपण घेऊ. आणि हिचा झोपण्याची पद्धत बघा. ही झोप नाही, झोपण्याची पद्धत सांग. आनंदी झोप. आनंदी झोप. झोपण्याची सांगायचं त्याचप्रमाणे म्हणजे आनंदी झोप. तर आता वाजलेत 10 वाजलेत आणि आम्ही आलोय फूड कार्निवल. म्हणजे सकाळी काहींनी नाश्ता केला होता आणि काहींनी चहा पिला होता, पण आम्ही काय लवकरच उठलेलो होतो आणि काही केला पण नव्हता. चहा नाश्ता काही केलाच नव्हता. तर त्यासाठी आता भूक पण लागली आणि नाश्त्याची आमची वेल पण झाली. तर जाऊ चला काहीतरी खाऊ चला आता. हे खाशीव नाही काय. तर इथं आमचे भाऊ भेटलेले आहेत. काय नाव तुझं? देवेश चैतन पाटील. काय नाव? देवेश चैतन पाटील. देवेश चैतन पाटील. मग आता तू आता आपली ट्रिप चालली कुटुंबाची, तर कशी वाटते तुला ट्रिप आपली? मजा येते ट्रिप मध्ये. फुल मजा. फुल मजा आणि फुल एन्जॉय करणार आहे. एन्जॉय करणार. आज मॅच पण आहे आपली इंडियाची. इंडियाची जिंकणार. इंडिया जिंकलीच पाहिजे. आपण त्यासाठी फुल तयारी करू. थँक्यू. थँक्यू. मजा येणार आहे.
आता धाब्यावर थांबलेलो आहे. खाशील काय त्यांना आता? आता खाऊ काहीतरी मिसळ पिसळ असेल तर. मग आता तुझा तर लग्नाचं वय झालेलं आहे, आता बघ गाडी बिडी आली, मग लगीन कदा करशील आता? 2-3 वर्षानंतर करेन. मग ठरवतच नाही आता, ठरवू. पुढच्या वर्षी आली पाहिजे हो गाडी. तुझा झाला का मी करणार. नाश्ता करायला. तर आता आपण नाश्ता करून आलेलो आहोत आणि इथं आपले भेटलेले आहेत गाडीचे जे गाडी चालक आहेत त्यांना. आता त्यांची आपण मुलाखत घेऊया. तर त्यांना 2 शब्द आपण विचारूया. तर दादा, तुम्ही जर गाडी प्रवास करता, एक किती वर्ष झाली तुम्ही गाडी चालवता? 15-16 वर्ष. म्हणजे तेव्हापासून तुम्ही ही गाडी चालवतो आणि तुमचा डेली रुटीन आहे मला वाटते. हा डेली रूम जसं येईल तसं बुकिंगवर आम्ही हे करतो. म्हणजे तुम्ही सर्व ठिकाणी भाडे मारता, जास्त करून अशी म्हणजे 50च्या गाड्या आहे ना? हो, 50. आणि मला त्याविषयी समजलं का तुम्ही आताच येऊन गेलं 2-3 दिवस आधी, आणि त्यांचा नेहमीचा प्रवास आहे. त्यांची ही गाडी आहे समोर, गाडीचं नाव आहे मल्हार. नाही, जय भवानी. जय भवानी सॉरी नाव आहे. आपण सॉरी मी चुकीची गाडी दाखवली. ही आपली गाडी आहे. पुढच्या वर्षी असणार आहे. तर ही आपली गाडी आहे जय भवानी. पुढच्या वर्षी असणार आहे. तर तुम्ही गाडी पण बघू शकता. 50 सीटर आहे ना? खूप मोठी अशी लांब लचक गाडी आहे. तर तुम्ही जर गाडी बुकिंग करायची असेल तुम्हाला, तर इथे खालती पण नंबर त्यांचा देऊन ठेवतो आणि त्यांचं नाव पण देऊन ठेवतो. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल गाडी तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि गाडी बुकिंग करा. म्हणजे शक्यतो 15 ते 10 दिवस आधी किंवा महिना आधी कॉल करून त्यांची बुकिंग करून घ्या. धन्यवाद. तर जाऊचला आता गाडीमध्ये आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरू करूया. मल्हार काय म्हणणार रे किला? सासूसनी केली भेटला कोण? साई. साई काय बोलतोय? अरे तो गोट मालवण पाण्यामध्ये शिरला शिवाजी आले कसा शिरला. मालवण पाण्यामध्ये शिरला शिवाजी आले कसा शिरला. शिरला भेटला कोण? कानबा काय बोलतोय? हे गाणं तर आता आम्ही उतरलेलो आहोत. ते म्हणजे जेवणाची वेळ झाली. 1 वाजलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हायवे लगत कसा मस्त झाड आहे आणि झाडाच्या खालती अशी सावली अशी पडलेली आहे. आणि इथं बघा
आम्ही बघितलं होतं आधी पण जागा, पण ती जागा पसंत नाही पडली. आणि इथं जी जागा आम्हाला भेटली ती एकदम टेबल खुर्च्यापासून सोय आमची पूर्ण झालेली आहे. आणि आमची जागा शोधलेली आहे ती चैतन काका यांनी एकदम कडक जागा एकदम खतरनाक शोधलीस. एकदम लेक नंबर. झाड पण मस्त आहे, कारण का जी आधी जागा बघितली होती पण ती तिथं ऊन जास्त होता आणि सावली कमी होती. आणि इथं पूर्ण भरपूर प्रमाणात सावली पण आहे. झोप झाली का रॉनिश? तर आता तुम्ही बघू शकता इथं सर्वांनी जे सकाळी जे डबे आणले होते घरून, तेच डबे आता सर्वांचे एकत्रित करून म्हणजे बेली मिसळून सर्वजण खात आहेत. आणि आता सर्व आमचा कुटुंब इथं बसलेलं आहे खाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता होता तर आम्ही आता जेवण वगैरे सर्व आमचं झालेलं आहे. आणि प्रथम आम्ही जाणार होतो अक्कलकोट, पण अक्कलकोटचा प्लॅन मला वाटतं उद्या केलेला आहे. आणि आज डायरेक्ट तुळजापूरला जातो, कारण का अजून रूम पण बुक केलेलं नाही. आणि त्या जाऊन लगेच तिथं रूम पण बुक करायचे आहेत, कारण का आज मॅच पण आहे. आणि खास करून आम्हाला एक TV वाला रूम त्याची आम्हाला अरेंजमेंट करायची आहे. आणि संध्याकाळी बघू आपले जे मंडळ आहेत ते कुठली सोय पाणी काय आहे असेल ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये नंतर शेवटला बघायला भेटणारच. तर आता चला जाऊ, चला तुळजापूरला. आता दादाला विचारूया, दादा किती किलोमीटर आहे आता इथून? 250. म्हणजे आपल्याला किती वेळ जाणार आहे इथं? 5:30 ते 6 वाजेपर्यंत. जेवलीस नाही? जेवलीस काय? अर्धवट जेवलो, पण मला किती टाइम लागते? एकच झोप. काय मग आजचे काय रस्त्याखाली बघू आपल्या. आता तिथं पोहोचल्यानंतर पहिले देवाचं काय डान्स बघायचा आहे मला. डान्स बघायचा नाही. काही बघायला मिळेल, काही बघायला मिळेल मला. जेजुरी का तुळजापूर? काय रे सगळे जोडे जोडे नातेवाईचा स्पीकर आणलाय. तर आता एक स्पॉटला आमची गाडी थांबली. तुम्ही गाडी पण बघू शकता. आणि जे आमची लहान मुलं आहेत त्यांना एक समोर नजारा दिसलाय, ते म्हणजे हे बघा, डायरेक्ट गाडीशी उतरून बाहेर धावत आले आणि डायरेक्ट खेळायला याच्यावर सुरुवात पण केलेली आहे. हे आरामात. आपला एक स्पेशल चाय. चाय बोलला? बुंदी चाय. तर इथं आलेला आहे बासुंदी चाय. तर बघूया, टेस्ट करून पण बघूया कसं लागतंय. सर्व इथं आमचे बसलेले आहेत. आणि आता जेवून झालं तरी मम्मीची भूक काय अजून संपत नाही. समोसा टेस्टिंगला मागितले, जाम भारी आहेत समोसा. आणि अजून चाय ऑर्डर केलेत आम्ही. तर इथं बसलेला आहे दर्शनांना रोशनबाई आणि त्यांची वहिनी. आणि इथं पण वहिनी बसलेला आहे. चहा पिलाव का? कसं वाटतंय चहा? कुठला घेतलास? बुंदीवाला का साधा? बुंदीवाला. बुंदी वाटतं घालते.
पूर्ण विरगल्ली वाटते विरगल्ली. तर इथं सर्व प्रत्येकाचा परिवार बसलेला आहे. इथं आहे मिथुन भाई. मिथुन भाई चहा पिलास ना? कसा वाटला? एकदम जबरदस्त. काहीतरी नवीन वाटलं नाही? चालेल चालेल. वहिनी चहा कसा वाटला? आहे पिलास नाही चहा? नवीन आहे ना काहीतरी? जास्ती गोर आहे. तुला कसं वाटलं चहा? स्पेशल घेतलास का बुंदीवाला? बासुंदी बासुंदी नाव त्याचं वेगळंच आहे बासुंदी. आताच नर्सरीशी आले दोघ जणी. सकाळ तुमचा ऍडमिशनला नेत आहे. हे बघ रोनिशा कोण? बारक्या पोरी नाही? रोनिशा बारक्या पोरी नाही? मम्मा बारकी पोर नाही झाली? ये लगेच. समोर आहे केवलबाई. केवलबाई चहा कसा वाटला? मस्त एकदम गुलचन वाला एक नंबर चहा आहे. तो काय कुंदाचा? गुलचन कुंदा चहा एक नंबर. आपले निलेशच्या हॉटेलापेक्षा भारी आहे का? मी कधी चहा पित नाही पण आज बरेच किती महिन्यानंतर चहा पिला. जाम मध्ये नाही? बरं मस्त पैकी वाटलं एकदम. म्हणजे सगळ्यांची कमेंट तीच आहे एकदम भारी लागते. कधी या साईडला येताना थांबलो तर नक्की इथं ट्राय करा. तर आता आपण पोचलोय तुळजापूरच्या पार्किंगमध्ये. समोर बघू शकता मोठी अशी पार्किंग आहे आणि गाडी आम्ही पण तिथंच आता पार्क केली आणि आता जातो रूम बघायला. कारण का आम्ही रूम बुकिंग नाही केल्यात. काही मित्र रूम बघत आहेत. तर चला रूम बघितल्यानंतर रूमचा पण व्ह्यू बघू आपण कशा प्रकारे. तर मग अशी मी सांगितलं होता आपला एक मित्र येणार आहे. तो आज आलेला आहे, भेटलेला आहे भाव मित्र आपला. तर त्याच्या हातावरती मी टॅटू काढला होता. आपण किती वर्षांनी काढलेला? 1 वर्ष झालं ना? तर 1 वर्ष झालं टॅटूला. आणि टॅटू बघू पण शकता त्याच्या हातावरती. टाकू केदारनाथचा टॅटू काढला होता त्याने. टॅटू बघा अजून तसा आहे. आणि मित्र आपला हा तुळजापूरचाच आहे. तुळजापूरवरून आपल्या इथे टॅटू काढण्यासाठी आला होता. भेटल्याबद्दल धन्यवाद मित्रा. तर जाऊ चला. तर रूम आपल्या भेटलेल्या आहेत आणि तिथं आपण रूमवरती जाऊ चला. तर फायनली आम्हाला रूम भेटलेले आहेत. ते म्हणजे कुलस्वामिनी भक्त निवास. तुम्ही बघू शकता इथं कुलस्वामिनी भक्ती निवास. 2 हॉल आणि एक छोटीशी रूम म्हणजे जेवण बनवण्यासाठी रूम पण घेतलेलं आहे. आपल्याला रूम दिलेले आहेत या भाईने आणि आपले भाई जे आहेत. धन्यवाद दादा. हो चिल्लर पार्टी सब चिल्लर पार्टी. तर प्रथम इथं आलोय. इथं जेवणाची सर्व तयारी आपल्याला इथं करायला दिली आहे त्यांनी. आणि तिथंच एक बाजूला एक छोटासा रूम आहे. हा एक रूम आहे आणि पूर्ण इथं जेवण बनवू शकतो आम्ही या एरियामध्ये. आणि अजून 1 2 3 ही एक रूम आहे. आणि हा एक इथं रूम आहे. हा डबल मोठा रूम आहे असा. आणि इथं पूर्णपणे शौचालय दिलेलं आहे त्यांनी. नाही ती नाही. तर आणि अजून एक इथं एक रूम आहे. 2 रूम दिलेले. तर थोडा आता फ्रेश झालोय आणि आता आई
आपली काय जेवण बनवते बघू चला. तर इथं लगेच तयारी पण चालू केली. अय काय बनवतो जेवायला? दाल भात. आणि स्पेशल काय नाही, कोलिम मैलिम काय आंबार कदा सकाळ उद्या बनवणारस. आहे नाव काय तुझा? भीमा बाई. आणि इथं आपले आहे तुझं नाव काय? लक्षीबाई. आहे आपण मला वाटते आधी आलेलो तेव्हा 17 वर्ष झाली असतील तेव्हा आले होतो आम्ही, पण तेव्हा लहान होतो. पण आता कसं वाटतं आपला देव आता 17 वर्षानंतर आलाय. अजून आता येत जाव, आता आपल्याला देव घेऊन येत जाल. म्हणजे सर्वांनी आईची इच्छा आहे की सर्वांनी परत एकदा असं कुटुंब एकत्रित राहा आणि येत राहा. म्हणजे दर 1 वर्ष आड करून तरी येत जावा. बरोबर नाही? तर 17 वर्ष झाली आम्ही देव घेऊन, म्हणजे आधी पण कुटुंब तयार म्हणजे सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न केला, पण कोणाचे असे कामं निघायचे म्हणून कधी यायला भेटला नाही. तर यावेळी तर आम्हाला खरोखरच यायला भेटला आणि आमचा प्लॅन पण सक्सेस झाला. सर्वांनी मंदिरात जाण्यासाठी पण तयारी केलेली आहे. सर्व तयारी होऊन आता मंदिरात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आपले देव पण घेतलेले आहेत. आणि आता आई भवानीला आपला कुटुंबाचं कुलदैवत हे देव आपण भेटवण्यासाठी चाललेलो आहेत. तर प्रवेश केलेला आहे आता आतमध्ये. जाऊ चला आता दर्शनासाठी. रांग असेल का बघूया, किती वेळ लागतो आपल्याला दर्शनासाठी. चाललोय लाईन मध्ये. तर आता व्हिडिओ बघू चला आपण कुठपर्यंत शूट करायला मिळते, कारण का आतमध्ये बंदी पण असू शकते कॅमेऱ्यासाठी. जोपर्यंत आम्हाला व्हिडिओ शूट करायला मिळेल तीपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघायला भेटेल दर्शनापासून. तर आता गाभाऱ्यात आपण प्रवेश केलेला आहे. तर आता दर्शनाच्या लाईनमध्ये चाललेले आहेत. वाजलेत 9 वाजलेत. तर बघू किती वेळ लागतो लाईनमध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता हा पॉईंट लावायचा आहे. जर आपल्या नशिबाला कधी इच्छा असेल तर आपण पॉईंट लावल्यानंतर पॉईंट तिथे चिटकतो. तर बघूया आपला पण नशीब जमत आणि आपला पण राहिलेला आहे.
आई भवानी माते की जय भवानी, तुळजापूर भवानी माते की, हेलकोय सदानंदाचा आई भवानी माते की। तर दर्शन झालेलं आहे आता आमचं। आता आम्ही जातो आमच्या रूमवरती, जेवण करू, नंतर बघू काय अजून काय प्रोग्राम आहेत काय। तर आता आपण दर्शन करून इथं आलेलो आहोत आणि इथं जेवणाचा पण प्रोग्राम चालू आहे। सर्व जेवून घेतात आणि जेवल्यानंतर बघू अजून काय प्रोग्राम आहे ते नंतर कंटिन्यू करू। तर आमची मंडळी सर्व इथं गँग बसलेलं आहे प्रोग्राम करायला, ते तुम्हाला दाखवतो आता काय घेऊन बसले बघू चला। घेऊन ओळखते ब्रँड कुठला आहे ब्रँड? तुम्ही एन्जॉय करा एन्जॉय। आणि आमचे केवलबाई डान्स वगैरे तुझा बघायला भेटेल ना, ते बोलू नको आणि तुम्ही आपला भारताचा तुम्हाला माहिती आहे मायकल जॅक्सन कोण आहे भारताचा, तो म्हणजे प्रभुदेवा, आणि आपले करंजाचा प्रभुदेवा म्हणजे भगवान काका। डान्स कसा मिळाले बघायला हे जेजुरी का आपल्या आज जेजुरी एन्जॉय। चेअर्स चेअर्स येतो नक्कीच माझा ग्लास। तर आता आमचा डान्स पण चालू होणार आहे आणि आमची दारू पण संपली, आणि दारू आणण्यासाठी बघा हे बघा, म्हणजे करंजा असो ना कुठं असो कुठल्या पण गल्लीतनं दारू शोधून काढतील, ही अशी करंजाची पोरं असतात, बरोबर नाही? एक नंबर। म्हणजे तुम्ही कणशी आणली कणशी दारू? आम्ही इथून तिथून आणली, आम्ही इथून तिथून हाय आपण मिथून, म्हणजे त्याचं म्हणणं आहे इथून तिथून दारू आणली कुठून? मिथून। आणि इथं बघा बायका सांगतात तुम्ही एकदा स्टॉप करा, पण आम्ही नवरा ऐकणार नाही आहोत, बायका तयार होतात दारू स्टॉप करा, पण आम्ही आणलेले आहे पुन्हा दारू घेऊन आलेले आहे। नाही तुम्ही गुड नाईट तुम्हाला गुड नाईट। माझी बायको किती शहाणी आहे बघ। ये काका एकदम बरोबर बोललास, एकदम बरोबर। 1996 पासून काय लपरेला यांची एक लग्नाची मला गोष्ट आठवली। केवळबाई तू माहिती आहे लग्न झाला तुमचा सगळा शुभमंगल सावधान झाला, तू माहिती आहे नवरीच्या पायापरला गेलास, ही खरी गोष्ट आहे का नाही? खरी गोष्ट आहे का नाही सांग? पुष्पा निघला
आमची आता एन्जॉयमेंट फुल करून झाली. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये डान्सपासून सगळ्यापासून. तर आता एन्जॉयमेंट झाली सकाळपासून ते एंडिंग रात्री. आता वाजले पण 3. ही व्हिडिओ एंडिंग करताना 3 वाजलेत. तर व्हिडिओमधली कशी वाटली मजा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर पण करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू चला नेक्स्ट पार्ट मध्ये. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.